बरं, गद्दार शब्द हा महाराष्ट्रात आता खूप प्रचलित झाला आहे राजकारणात. ज्यावेळेस शिंदे सेनेपासून फुटले, आता ज्यावेळेस आपण ओमराजेंचं एक व्हिडिओ पाहतो, त्यामध्ये म्हणतात की गद्दारीचा हा लागलेला कलंक 300 वर्षांनी सुद्धा धुतला जात नाहीत. त्याचं उदाहरण देताना ते सूर्याजी पिसाळाचं उदाहरण देतात आणि निष्ठेचं उदाहरण देताना ते तानाजी मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरे यांचं उदाहरण देतात. कलंक पुसायला 300 वर्ष लागतात. मग आता ते स्वतः कलंकित होऊन गेले, त्याबद्दल काय म्हणणं आहे? आता सध्या जर बोलायचं म्हणलं काय, ती सूर्याजी पिसाळाच्या पुढल्याही अवलादी निघाल्या. कारण सूर्याजी पिसाळानं कमीत कमी यांच्यासारखं असं बोलून तरी गद्दारी केली नाही. त्यांनी डायरेक्ट गद्दारी तर केल्या आणि त्यांचा 300 वर्षाचा इतिहास पुसला नाही आणखी. मग ह्या गद्दाराचा किती दिवस चालेल? कारण ह्यांनी इतिहासातले बरेच दाखले दिले होते भाषणात. मग हे भाषण इतिहासात दाखले देऊन ही गद्दारी करतात, म्हणजे यांचा किती दिवस चालत?